आज नाशिकमध्ये आहे बुद्ध धर्माची हवा। मग प्रकाश लोंढे यांना का नाही मिळणार लाल दिवा? नामदार रामदास आठवले। हुतात्मा कान्हेरे मैदानावर रविवारी दिनांक 2 मार्च रोजी आयोजित बुद्ध धम्म परिषदेत आठवले बोलत होते। श्री काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त आयोजित चलो बुद्ध की ओर, धम्म को समझो, युद्ध नको बुद्ध हवे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन यावेळी करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर सीमा रामदास आठवले, महसूल सनदी अधिकारी समीर वानखडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखडे, माजी मंत्री अविनाश महातेकर, पिपनाशाचार्य राहुल बोधे महाथेरो, अविनाश कांबळे, विशाल घेगडमल आदी उपस्थित होते। त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। तर यावेळी आज नाशिकमध्ये आहे बुद्ध धम्माची हवा, मग प्रकाश लोंढे यांना का नाही मिळणार लाल दिवा अशी कविता रामदास आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। या अधिवेशनात प्रकाश लोंढे यांना महामंडळ देण्यात यावे, लाल दिवा मिळावा असाही ठराव संमत करण्यात आला। सर्वप्रथम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन केले। त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी ही कविता केली। या परिषदेला 8 देशातील धम्मगुरूंची उपस्थिती। या परिषदेस जपान, बांगलादेश, कंबोडिया, व्हिएतनाम, पोलंड, कोरिया, अमेरिका, म्यानमार या 8 देशातील धर्मगुरू उपस्थित होते। यावेळी जपानचे धर्मगुरू तेरेसावा मास्टर यांनी मनोगतात भगवान बुद्धांचा संदेश माणसामाणसांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। पोलंडच्या भिक्खूंनी एलिना किम्स यांच्याबरोबर भदंत सुगत महाथेरो यांचाही आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यात सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय धडाकेबाज महागायक साजनजी बेंद्रे, शिंदेशाही बाणा, लय बळालं, माझ्या दुबळ्या पोराला फेम, महागायिका मंजुषाताई शिंदे, मला तुझ्या रक्तामधला भीम पाहिजे फेम, महाराष्ट्राच्या महागायिका भाग्यश्रीताई इंगळे, गावामध्ये गाव आहे ते महू गाव, सारेगमपा फेम, धडाकेबाज गायक संतोषजी जोंधळे यांचा धम्मगीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे। बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आठवले यांनी केली। शिवराज मोरे यांनी धम्मज्योतीचे स्वागत परिषदेत करण्यात आले। पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे, जनरल माथाडी कामगार युनियन प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, महानगर प्रमुख नारायण गायकवाड, शहराध्यक्ष अर्जुन पगारे, महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव, भारत निकम, समीर शेख, दिलीप नरवडे, बाळासाहेब सोळशे, समाधान जगताप, रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे तसेच पीएल ग्रुप यांच्यासह केडरचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविक परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी केले। सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले। गळ्यात चैनी तलांट्या बोटात आहे, हिऱ्या मोत्याची रासा आमच्या वाटात आहे, गळ्यामध्ये चैनी तलांट्या बोटात आहे, बाप आमचा सुटा मुठा आणि कोटात आहे, म्हणून तर आज जय भीमवाला मोठ्या थाटात कारण का आरभी विधान या वर्षीचं गाणं आहे। आरभी विधान व्हीआयपी खान व्हीआयपी मान सन्मान, कहाणी वाणी भीमाची आज खरी ठराया लागली, अरवानी भीमाची आज खरी ठराया लागली, पाहणारी आज मनामध्ये झुलाया लागली, भीमाच्या उपकाराने आज आम्ही असं नसतो ही हिरोईन सुद्धा जय भीमवाल्यावर मराया लागली। VIP
खरंच बाबासाहेबांनी तुम्हाला जर दिलं असेल, त्याची तुम्हाला जाण असेल, तर तुमच्या तोंडात आवाज आला पाहिजे. कुणामुळे? बाबासाहेबांचं ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांच्या तोंडात आवाज येऊ द्या फक्त. कुणामुळे? ज्यांचा आवाज नाही आला ते आम्ही समजून जाऊ. अरे व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी व्हीआयपी खाणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी कुणामुळे? जिंदगी बाबासाहेब, बाबासाहेब जिंदगी बाबासाहेब, बाबासाहेब जिंदगी बाबासाहेब, बाबासाहेब जिंदगी बाबासाहेब. और भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास, भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास. तो काळ आठवा आणि आजचा काळ आठवा. सूर पण द्यायचा असतो त्यांच्यावर. हे पण आठवा, हे पण आठवा. बदलली रे जिंदगी ही खासा, आज इस्तारीची कापड त्याला आपल्याला समाज, इस्तारीची कापड त्याला अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खासा, आज इस्तारीची कापड त्याला भारीतला बुटाना भारीतला सुट, अंगावर सोनं नाणं. बाबासाहेब जिंदगी बाबासाहेब, बाबासाहेब जिंदगी बाबासाहेब, बाबासाहेब. प्रेस कॉन्फरन्स त्यांच्या घरी घ्यायला आले होते आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि शांतपणे विचारलं की तू बरी आहेस ना, तू टेन्शन नको घेऊ, सगळं ठीक आहे. तुला काय दिवसांनी पाठीमागे अगदी खंबीरपणे आपल्या घरातली मोठी माणसं उभी राहतात तसे पाठीमागे उभे राहिले. त्यासाठी मला नंतर त्यांना कधी असा योगच आला नाही की मी त्यांना पर्सनली भेटू किंवा हे व्यक्त करू. आणि आज मला आनंद होतोय की आज ह्या समाजासमोर, आपल्या पूर्ण समाजासमोर मला व्यक्त व्हायचा हा चान्स मिळाला आहे. माझं आणि बुद्ध धर्माचं काहीतरी जुनं नातंच असणार, पूर्वजन्माचं सुद्धा असू शकतं. कारण मिळालं त्या मूर्तीवर फुलं उधळायची संधी मला मिळाली. मी कोण आहे? मी कोणी नाहीये. का मला ही संधी मिळाली? खरंच मला वाटतं ही बुद्धदेवाची कृपा आहे माझ्यावर की त्यांनी मला हे की आज त्यांनी आम्हाला इथे ह्या योग्यतेचं समजलं की आज मी तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन दोन शब्द का होईना बोलायची मला इथे संधी दिली. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि जायच्या आधी आपले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्याशिवाय ही जी इथे उभी आहे, आपण सगळ्या मुलींनी सुद्धा इथे बसलो, म्हणजे माणसासाठी त्यांनी काय केलं ते जाऊ दे, आपण महिलांसाठी आज आपल्याला राईट टू डिव्होर्स. समीरजी वानखेडे, आज मी त्यांच्याकडे खूप शिकते, समाजकार्य शिकते, माणसासाठी कसं झटलं पाहिजे तेही शिकते, धर्मासाठी कसं झटलं पाहिजे तेही शिकते. हो मॅडम हो. मंदिराचं सत्याग्रह जवळपास 5 वर्ष चाललं आणि ज्याचं नेतृत्व हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते. मी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेले सर्व सत्याग्रहींना सुद्धा विनम्र अभिवादन करते. या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते. आदरणीय आठवले साहेबांना विनंती करते की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांना सुद्धा आपण महामंडळ किंवा लाल दिवा द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करते. धन्यवाद. भगवान बुद्ध का संदेश भारत भूमि से जापान तक पहुंचने के लिए 1600 वर्ष का समय लगा.
फिर भी हमारा देश जापान तक जब भगवान बुद्ध का संदेश पहुंच गया, इसी से हमारा देश का सरकार, संस्कृति, देश का सपना भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा के ऊपर हमारा देश का इतिहास शुरू हो गया है। इसलिए मैं अभी भारत भूमि में भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा जापान में स्वीकार किया। इस ज्ञान परंपरा फिर भारत विश्व धर्म भूमि रामदासजी आठवले साहेब, भंते राहुलजी, आमचे मुंडे साहेब, भंते सुगतजी, भंते संगरत्नाजी आणि बाकीचे सर्व मान्यवर. फक्त 3 गोष्टी सांगायची मला. सर्वात प्रथम आमचे मंत्रीजी आठवले साहेबांचा खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं धम्म परिषदाचं, ते मंत्रीजीने पूर्ण केलेलं आहे. तर त्यांना खूपच मी आदर आणि खूप त्यांचा धन्यवाद मानतो. वरवीला एक चांगलं संमेलन झालं होतं मागच्या वर्षी, आता नाशिकला राबवलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण प्रांतामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार, हे त्यांना कमिटमेंट देतो आम्ही. दुसरं म्हटल्यावर पीपल एज्युकेशन सोसायटी, हेही आमचे मिनिस्टर साहेब आठवलेजी, त्यांचं एक ध्येय आहे. पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये IAS आणि या ठिकाणी आज उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेता येणं अवघड आहे. सर्व सहकारी प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, विशेषतः या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेला आमचा बौद्ध धर्मगुरूंचा संघ, यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. एक वेगळा कार्यक्रम आपण अशा अर्थानं याच्याकडे बघत चाललेलो आहोत की बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे, त्यातला जो धार्मिक सद्भाव आहे, या सद्भावाच्या प्रचाराच्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी आवश्यक असतात, त्या गोष्टींची सुरुवात या ठिकाणी अतिशय चांगली केलेली आहे. आणि ते आमचे या जिल्ह्याचे, या संपूर्ण परिसराचे नेते, आमचे लाडके नेते, सर्वांचे लाडके नेते, त्यांनी एवढ्या कष्टाने, खरं तर आजच्या डोळ्यात मावत नाही एवढा लोकांचा समुदाय आहे, प्रचंड ताकदीने लोक उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांना त्यांनी कामाला लावलं की आमच्या प्रकारची लोंढे, यांचं देखील मी मनपूर्वक, यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो. आम्हाला उभं केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की अशा जेव्हा परिसरा चालतात, आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी समजून की ज्या बाबासाहेबांकडे मी घडलो, त्या बाबासाहेबांकडे मी आहे, माझी मुलं बाळ आहेत, आता मला विचारा, आणि आपण कोणी मागो न मागो पण मला द्यायचे आहे, तुम्ही देण्याचा संकल्प करून, देण्याचा विचार करून, देण्याचा संकल्प करून तुमच्या दिवसाला, कामाला सुरुवात करा. येस वैभव तुमच्या बाळावर लोळ ते चैतन्य निर्माण करत येते. मग भिक्खू संघ असा म्हणून आठवले साहेबांच्या संकल्पातून आहे, रिपब्लिकन पक्ष आहे म्हणून तुम्ही आदेश करतो. तर विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जी पीपल एज्युकेशन तयार केली, त्याच्या तुम्ही अध्यक्षात म्हणून तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हीच असले पाहिजे, अशी आम्ही सर्व निघाली होती. आणि म्हणून आठवले साहेबांनी ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं. म्हणून एकदा काय करायचं, जोरदार काय करायचं, खूप समजदार आहात तुम्ही. बुद्धाच्या पुस्तक आहे त्रिपिटिका, त्याचं तत्वज्ञान, त्याचं सूत आहे, सुत्त पिठक, अभिधर्म पिठक, विनय पिठक, हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण जास्त महत्व देतो स्तूपाला. काय स्तूप म्हणजे काय, भिक्खू संघ आणि बुद्धांच्या अनुयायाचे जे अवशेष आहेत ते ठेवण्याची जागा आहे. अजून माहिती आहे लोकांना चैत्य काय, चैत्य काय आहे, तर ते पूजागृह आहे, माहित आहे तुम्हाला. म्हणा चैत्य स्तूप आणि विहार, विहार म्हणजे काय हो, ते भिक्खूंचं निवासस्थान आणि पूजा ठिकाण. हे ठिकाणामधून
मला अभिमान आहे मुस्लिम समाजाचा, त्याचा आजपासून पवित्र रमजान सुरू झाला आहे. मला अभिमान आहे ख्रिश्चन समाजाचा, त्यांच्या वेळेला त्यांच्या तारखेला आमंत्रण न देता ते त्यांच्या पूजा अर्चा करतात. हिंदू धर्माचा मला साथ अभिमान आहे, 33 कोटी देव धर्म असले तरी, कारण ते त्यांच्या धर्माचा त्यांच्या पद्धतीने अनुकरण करतात. पण बौद्ध धर्माचे लोक मंगळवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार हा कोणताच वार आमचा नाही की त्या दिवशी आम्ही बौद्ध विहारात जाऊ, विसरण म्हणू, पंचशील म्हणू, असा काही ठराव करा बंदीची जागतिक, तर त्या दिवशी आमचा ओरिजिनल बौद्ध जो स्वतःला फक्त बौद्ध समजतो त्यांनी किमान हप्त्यातून एकदा का होईना, मी म्हणत नाही मुस्लिम समाजाचा अभिमान 5 वेळा नमाज करतात, अरे एकदाचा हप्त्यातून जा, हा खरा प्रामाणिक वादिवाद जर घरात होत असतील होतात, खरंच प्राप्त होईल, आम्हाला खरंच ज्ञान प्राप्त होईल. कोणी माहिती लाल तो हो म्हणत असेल, हा पठ्ठा नाही म्हणतो, कारण साहेब मी यासाठी सांगतो की एक शिपाई सुद्धा नोकरी सोडत नाही, हो नाही सोडत नोकरी. मी महानगरपालिकेच्या इंजिनियर पदाची नोकरी सोडली पैसे कमवण्यासाठी नाही. भीआयपी कॉन्ट्रॅक्ट सिमेंट बजाज बेकारा थर्मल पॉवर स्टेशन महानगरपालिकेत 14 वर्ष आयके केला तर प्रयत्न केला, ऐकायची इथं लावली तरी मला तिकीट नाही. पण अख्खा लिडर एका बाजूला, अख्खे ऐक्याचा लिडर एका बाजूला, एक त्या साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही ऐका बरोबर, पण माझ्या विरोधात येऊ नका. आणि पठ्ठ्या जनरल वादामध्ये तुमच्या देवावर, तुमच्या ताकदीवर, तुमच्या हिंदूवर निवडून आला म्हणून आपल्याला बुद्ध घेऊन जायचं. काय हे तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगतो की नमो बुद्धाय जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय जय महाराष्ट्र, जय संविधान म्हणायला लाजायचं नाही. रामदास आठवले आणि लोंढे, प्रकाश लोंढेच्या नादाला लागायचं नाही. नमो बुद्धाय, धन्यवाद, तुम्ही सर्व आलात. परत कोणाचा मान सन्मान द्यायला असेल, कोणाला फेटा मिळाला नसेल, बोलायची संधी मिळाली नसेल, सर्वांचं मनापासून अभिनंदन. विशेषतः एकदा सुगतच्या नावाने जोरदार करायला स्वागत करा. भदंता संघरात्याच्या नावाने स्वागत करा. जोरदार टाळ्या वाजवा. उभा राहून नाही म्हणत, फक्त वरती हात करून टाळ्या वाजवा. वा. आणि मग आता आठवले साहेबांचं भाषण ऐकावंच लागेल. आणि आज नाशिकमध्ये आहे बौद्ध धर्माची हवा. आज नाशिकमध्ये आहे बौद्ध धर्माची हवा. मग का मिळणार नाही प्रकाश लोंढेंना लाल दिवा? आपल्या सोबत आहे शिवा आणि भिवा. आपल्या सोबत आहे शिवा आणि भिवा. तथागतांचं नाव तुमच्या हृदयावर ठेवा. इतिहास जर तुम्हाला घडवायचा आहे नवा, इतिहास जर तुम्हाला घडवायचा आहे नवा, तर निर्माण करा वस्तीमध्ये, गावागावामध्ये बौद्ध धर्माची हवा. बौद्ध धर्म काय एवढा सोपा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या कष्टाने घेतलेला हा बौद्ध धर्म. आणि नाशिकमध्ये ही धम्मपरिषद ठरल्यानंतर नाशिक हे ठिकाण, आणि प्रत्येक वर्षी 2 माणसं या ठिकाणी येतो आणि सत्याग्रहाची प्रेरणा घेण्यासाठी हजारोच्या लोकसंख्येने तिथे येतात. प्रत्येक वर्षी पलीकडच्या मैदानामध्ये आपली सभा व्हायची. प्रकाश लोंढेंना सांगितलं की यावर्षी आपण असं करूया की बौद्ध धर्मपरिषद घेऊ. आणि आज आम्हाला आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये राम काळाला मंदिरामध्ये जाता आलं नाही. त्याच्यामध्ये प्रकाश लोंढेंचा ऍक्टिव्ह माणूस आहे. त्याच्याजवळ जरी लाल दिवा आला की आला नाही, तरी निळा दिवा त्याच्यासोबत राहिला आहे. ते म्हणजे मिळाला तर नक्की मी देणार आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं पाहिजे एवढ्याला मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे. आणि आपल्याला नक्की सत्तेमध्ये सहभाग मिळणार आहे. सगळ्या जिल्ह्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे, तालुक्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे, त्यानंतर एसओमध्ये संधी मिळणार आहे. महामंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक महामंडळ मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपण एकदाच राहा. तरी आपण सगळ्या परिषदेला आलात, सगळा भिक्षुसंघ या ठिकाणी आले, भिक्षुसंघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रात आलेले आहात. याबद्दल मी विदर्भ असेल, मराठवाडा असेल,
महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मुंबई आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सर्व डिव्हिजनमधून लोक चांगल्या संख्येने आलेले आहे. या सर्वांच्या ठिकाणी खाली आम्हाला करतो आणि विशेष प्रकाश म्हणून या ठिकाणी खाली आम्हाला करतो. आणि म्हणजे त्यांच्या पाठीमाग आहे आणि माणसांचे लोंढे, त्यांच्या पाठीमाग आहे माणसांचे लोंढे, त्यांचं नाव आहे. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.